मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाभारतातील राणी गांधारीला 1-2 नव्हे तर तब्बल 100 मुलं होती. गांधारीने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला वरदान दिलं, तुला 100 मुलं होतील. गांधारी गर्भवती झाली, पण तिच्या गर्भातून अपत्य 2 वर्षांहून जास्त काळ जन्मलंच नाही. ती खूप चिंतेत पडली. रागाने गांधारीने आपल्या पोटावर हात मारला आणि तिच्या गर्भातून बाहेर आला एक मोठा मांसाचा गोळा. महर्षी व्यास आले. त्यांनी त्या मांसाच्या गोळ्याचे 100 छोटे तुकडे केले आणि ते तुकडे तुपाने भरलेल्या 100 मडक्यात ठेवले. काही काळानंतर त्या मडक्यांतून जन्मले सर्वात मोठा दुर्योधन, त्याचा भाऊ दुःशासन आणि असेच मिळून 100 कौरव पुत्र व एक कन्या शला. वेळ जसजशी सरली, हे कौरव पांडवांचे शत्रू बनले. अखेर कुरुक्षेत्र युद्ध पेटलं. त्या युद्धात सर्व 100 कौरव पुत्रांचा विनाश झाला. आपली सर्व मुलं गमावलेल्या गांधारीच्या हृदयात दुःख आणि राग भरला. तिने संतापाने भगवान श्रीकृष्णालाच शाप दिला, तुझा यदुवंशही नष्ट होईल. गांधारीच्या शापामुळेच पुढे कृष्णाचाही यदुवंश परस्परांमध्ये भांडून नष्ट झाला. ही कथा आपल्याला शिकवते, अतिरेकी मोह, अहंकार आणि पक्षपात नेहमीच विनाशाला कारणीभूत ठरतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.